नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे सिद्धेश्वर कुरोली, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपल्याला माहित असेल पाठीमागच्या महिन्यामध्ये 4 जुलै रोजी भव्य दिव्य आदत बैल मैदान संपन्न होतं. गुरुपौर्णिमा यात्रेमध्ये यशवंत बाबा केसरी, परंतु निसर्गाची साथ लागली नाही. जवळपास 750 बैलगाडी मालकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला. मैदान खूप मोठं भरलेलं, परंतु निसर्गापुढे काय चालत नाही. ते मैदान कॅन्सल झालं. ते पहिले पैसे जे होते ते सगळ्यांचे माघार दिले. तेच मैदान आता परवा दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी संपन्न होते. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. गणेश नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता आपलं गेल्या महिन्यातलं 4 तारखेचं कॅन्सल झालं, सगळे पैसे माघार दिले का सगळ्यांना? गेल्या महिन्यातलं 4 तारखेचं आपलं पावसामुळे कॅन्सल झाल्यामुळे सगळ्यांची प्रवेश फी, आपली जेवढी गाड्या नोंद झालेल्या तेवढ्यांची सगळ्यांची प्रवेश फी आपण स्वतःहून फोन करून जे त्याची प्रवेश फी माघारी पाठवली. नक्कीच. कोणाला पैसे वगैरे राहिले का त्याचं? एकाही गाडीवाल्याचं पैसे कुणाचं आपण ठेवलं नाही. सगळ्यांचे आपण होऊन जसं ही भेटल तसं पावती नंबर हे करून त्यांना पैसे माघारी पाठवले. नक्कीच. बघा मित्रांनो, मैदान गणेश भरपूर मोठं भरलं. काय सांगाल, निसर्गाने थोडी साथ दिली नाही? मैदान भरपूर 750+ गाडी नोंद झालेली. आपण लॉट हे सगळं जाहीर केलेलं, पण सकाळी आपण अपडेट 6 वाजता टाकले तेव्हा नव्हता पाऊस. एक पुन्हा अर्ध्या तासानंतर पाऊस आल्यानंतर आपण कॅन्सल केलं. कॅन्सल केल्यानंतर पुढे आपण 2 दिवसाची तारीख ही करणार होतो, पाऊसच उघडला नव्हता. मग आपण सगळ्यांची प्रवेश फी माघारी पाठवली. नक्कीच. बरं, आता 5 तारखेबद्दल काय सांगाल? 5 तारखेला तेच मैदान या ठिकाणी संपन्न होतंय, कसं नियोजन असणार आहे? 5 तारखेला तेच मैदान आपल्या इथं संपन्न होतंय. आता कालच्यानं काही पाऊस नाही, थोडा आहे पाऊस, फाटीवर चिखलही नाही. आम्ही आता फाटीवरच आहे. नक्कीच. खाली काही चिखलही नाही आणि 5 तारखेचं मैदान हे होणारच आहे. नक्कीच. मित्रांनो, फाटी आपल्याला माहिती, आता बघा एकदम फाटी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितली असेल. सुसज्ज फाटी आहे आणि महत्वाचं आदत वासरांना पळायला 1 नंबर रान असणार आहे. आणि फाटीला पल्ला मापात आहे. आजूबाजूला काय अडचण नाही. माळ आपल्याला माहिती आहे, यशवंत बाबा मंदिराच्या समाधी मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी मैदान संपन्न होते. बाबांच्याच नावचं मैदान आहे. बघा ना, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? आपली ऑनलाईन नोंद परवा दिवसापासून चालू झालेली आहे. बरं. तर सर्व गाडीवानांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यायचे. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, 5 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य यशवंत बाबा केसरी एक आदत एक बैल मैदान आहे. आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. आज तारीख आहे 1 ऑगस्ट. येत्या 4 दिवसामध्ये राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करा. 4 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आपला चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह लॉट काढले जातील. आणि जरी अडचण वाटली पावसाची, निसर्गाची काय असेल, ती वेळोवेळी अपडेट दिली जाईल. त्यामुळे कुठल्या आपण बळी पडू नका. आणि तेच मैदान गेल्या महिन्यातले यशवंत बाबा केसरी माझी बैलगाडी मालकांनी त्याच उत्साहानं आणि त्याच जसं तुम्ही मागच्या मैदानाला सहाय्य केलेलं भरपूर प्रमाणात, तसं जी आई 5 तारखेच्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा. बाबांचं मैदान यशवंत बाबांचं, अशी विनंती करतो. आणि गणा, गाडी कमी जास्त आली बक्षीस आपली रिसर्च जाणार का? आपल्याला गाडी कितीही आली तरी आपलं जर वर्षाचं हे मैदान असतं. हो. गुरुपौर्णिमेनिमित्त तर आपण कितीही गाडी आली तरी बक्षीस 1 रुपया न रुपया सगळ्यांना देतो. नक्कीच. बरं, दुसरी गोष्ट, आता मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या नवीन नियमानुसार संपन्न होते का? हो, 100%. मैदान आता कसं होणार आहे? पश्चिम महाराष्ट्र मर्यादित असणार आहे का? हो, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आपण बॅनरवर तसं टाकलंय बे. नक्कीच. मित्रांनो, बॅनरवर बघितलं असेल आपण, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आहे. आणि बाबांच्या यात्रेचं मैदान असतं गुरुपौर्णिमेचं. आपण बघू शकता या बाजूला यशवंत बाबांचं, समोरच्या बाजूला आपल्याला जे दिसतंय समाधी मंदिर किंवा मठ आहे बाबांच्या, तिथून हे बाबांच्याच हद्दीतलं मैदान आहे, म्हणजे बाबांच्याच हात आहे इथं. थोडक्यात काय सांगाल का ना? कारण थोडक्यात आता एक विचारतो आता, यशवंत बाबांच्या पदस्पर्शानं सिद्धेश्वराच्या पावन झालेली भूमी आहे तुमची. हजारो भाविक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाबांच्या दर्शन येत असतात. काय वाटतो आनंद बाबांच्या मंदिराच्या बाजूलाच मैदान होत असताना? आमचं मुळात गावाचं वैशिष्ट्य की ही जागा देवस्थानचीच आहे. हो, ट्रस्टीची देवस्थानच्या. त्यामुळे ह्या हद्दीत ज्या ज्या नंदींचं पाय लागतील त्या नंदींचं मोठं भाग्यच म्हणायला लागेल. नक्कीच. मित्रांनो, कारण तेच सांगतो मी, आता आम्ही लहान म्हणजे लहान नाही नव्हतंच म्हणायचं, पण आमच्या आई असतील, आई वडिलांच्याकडून ऐकण्यात आले किंवा जुने लोक सांगतात ज्यांनी बाबांना बघितलेलं आहे. आणि बाबा म्हणजे भरपूर वर्षापूर्वी नाही, आत्ताच्या मागच्या काही वर्षापूर्वीच बाबांनी समाधी घेतलेली आहे. परंतु बाबा या क्षेत्रामध्ये फिरतो, जे आता आपण दिसतोय माळरान आपल्याला. बाबांच्या सोबत गाय असायच्या, आपल्या खिल्लार गाय असायच्या.
बाबांना सगळे मानायचे आणि बाबांची मते ज्या वेळेस कळली लोकांना, ज्यावेळेस बाबा स्वतः होते तेव्हा जाणवत नव्हतं एवढं, परंतु नंतर बाबांची माहिती मिळाल्यानंतर पंचक्रोशी नाही, आता बाबांचा कार्यक्रमाला कोणताही कार्यक्रम असला तरी महाराष्ट्रातून म्हणजे सगळीकडून भाविभक्त येत असतात. आणि मंदिराचं काम बघाल तर डोळ्याचं पारणं भेटणार आपल्या, कारण मंदिराचं काम जवळपास अजून मला वाटतं अर्ध पण झालं नाही, कारण सगळं कोरीव काम आहे. आणि हा सगळा दगड मला वाटतं तमिळनाडूतून येतोय. एवढं मोठं मंदिर होतं मित्रांनो, समाधी मंदिर पावन क्षेत्र, आणि या पावन भूमीमध्येच मैदान संपूर्ण होते 5 ऑगस्टला बाबांचं गुरुपौर्णिमा यात्रेचं. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांनी विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. गणेश, बाकी काय सांगाल आता बैलगाडी मालकांना जायचं आता? बैलगाडीवाल्यांना एवढीच विनंती आहे की गाडी लवकरात लवकर नोंद करून घ्यायची, कारण गाडीवानं पाक 6-7 वाजल्यापासून लय मग घायला येतात. मग ती पोरांची सगळी पळापळी होती. तर आपली गाडी पहिरं हे झालं असलं तर लवकरात लवकर नोंद करून गाडी घ्यायची. आणि नोंद करताना महत्वाचं म्हणजे स्वतः मालकाचं नाव, बैलाचं नाव, पहिरं करायचं नाव आणि पहिरं करायचं नाव हे कोणी विसरू नये. नक्कीच, म्हणजे दोन्ही मालकांची, दोन्ही बैलांची नावं आणि एका गाडीला 2 चिठ्ठ्याची आपल्याकडे परवानगी. नक्कीच मित्रांनो, आता नोंदणीच आपल्याला माहिती आहे प्रोसिजर कशा आहे. फाटी म्हणाल तर फाटीला काय विषय नाही, म्हणजे काय अडचणच येत नाही पळायला. वासरांना 1 नंबर रान आहे आणि आवर्जून बैलगाडी मालक पण येत असतात. त्याचं कारण म्हणजे रान वासरांसाठीच केलेलं आहे त्यांनी. गाणं इथं ओपनचं मैदान घेत नाही, त्याचं कारण काय? ओपनच्या मैदानाला आपण घेतलेलं यात्रेचं ओपनचं मैदान, हो, पण जेव्हा तेव्हा मागणं रान होतं तिकडे, आता ऊस लागल्यामुळे आपण वासरांच्यासाठी रान तयार केलेलं आहे. आता मापात पल्ला राहिला आपला. मापात पल्ला 850 फूट आपला पल्ला म्हणजे आहे. आदत आणि दुसरा होऊ शकते इथे. हो, आदत दुसरा होऊ शकतं. ओपनला जर अंतर कमी. हो, मित्रांनो, फाटी झाले सुसज्ज, पण एक आदत आणि दुसऱ्यासाठी रान योग्य आहे पळायला. मापात पल्ला असतो. ओपनला थोडा 950-1000 फूट पल्ला लागतो, 1000 पाहिजे. तेवढा पल्ला बसतोय. पण काय होतंय, पुढच्या बाजूला मग रान कमी हा, रान होते. कमी राहते. आणि आता जो पल्ला आहे त्याच्यामध्ये आदत वासरांना आणि दुसऱ्या वासरांना पळायला काय त्रास होत नाही. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना जायचं आता पुन्हा एकदा विनंती आहे, लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान यशवंत बाबा केसरी सिद्धेश्वर कोरली या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. कुठल्या आपण बळी पडू नका. वेळोवेळी आपल्याला सगळे अपडेट दिले जाईल. पावसाचं आहे का नाही, कसं वातावरण असणार आहे. आज तारीख आहे 1, 2, 3 आणि 4, अजून 4 दिवस बाकी आहेत. आजचा दिवस भरकडून 4 दिवस आहेत. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा. 4 तारखेला सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला पावसाचे अपडेट दिले जाईल आणि लाईव्ह लॉट काढले जातील. कुठल्या आपण बळी पडू नका. पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाव, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. यशवंत बाबा महाराज की जय. जय. सिद्धेश्वर महाराज की जय. जय.